शेतकरी मित्रांनो, यावर्षी स्कायमेट आणि भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचं प्रमाण हे कमी असणार आहे। त्यामुळे कोणतेही पीक पेरण्याच्या आधी त्या पिकाच्या आणि पिकाच्या वाणाच्या कालावधीनुसार पेरणी करणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये सुद्धा कमी पाण्यात चांगलं उत्पन्न घेण्यास शेतकऱ्यांना मदत होईल। आजच्या व्हिडिओमध्ये कमी कालावधीत चांगलं उत्पादन देणाऱ्या सोयाबीनच्या वाणाविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या कृषीशास्त्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। नमस्कार, मी योगेश पवार आणि आपण पाहतात कृषीशास्त्र। शेतकरी मित्रांनो, यावर्षी कमी पावसाच्या हिशोबाने कमी कालावधीत जास्त उत्पादन देणाऱ्या वाणापैकी MAUS 725 हे वाण 90 ते 95 दिवसात काढणीसाठी तयार होते। MAUS 725 हे वाण हलक्या, मध्यम आणि भारी जमिनीत हेक्टरी जवळपास 30 क्विंटल पर्यंत एवढं उत्पादन देणारं एक उत्तम वाण आहे। त्यामुळे यावर्षी पेरणीसाठी तुम्ही हे वाण निवडू शकता। यानंतर शेतकऱ्यांच्या परिचयाचं JS 9305 हे सोयाबीन वाण 85 ते 90 दिवसात काढणीसाठी तयार होते आणि या वाणाचं सरासरी उत्पादन 25 ते 30 क्विंटल प्रति हेक्टरी एवढं आहे। कमी कालावधीत योग्य नियोजनामध्ये प्रति हेक्टरी 30 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन देणारं वाण म्हणजे MACS 1460 हे उत्तम वाण दुष्काळग्रस्त परिस्थितीतही चांगलं उत्पादन देण्याची क्षमता ठेवते। शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला 90 दिवसापेक्षा कमी कालावधीत येणारं उत्तम वाण पाहिजे असेल तर 82 ते 88 दिवसात येणाऱ्या JS 9560 या वाणाची तुम्ही निवड करू शकता। अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, तुम्ही कमी कालावधीत चांगलं उत्पादन देणाऱ्या या 4 सोयाबीन वाणांपैकी कोणत्याही एका वाणाची निवड करू शकता। शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतामध्ये हक्काचं चांगलं पाणी असेल तर नेहमीप्रमाणे तुम्ही KDS 992 म्हणजे फुले दुर्वा, AMS 139 म्हणजेच PTKV आंबा, KDS 753 म्हणजे फुले केमया, KDS 726 म्हणजे फुले संगम, MAUS 612 आणि ग्रीन गोल्ड 3344 या चांगल्या प्रचलित वाणांची निवड तुम्ही करू शकता। शेतकरी मित्रांनो, तुम्ही यावर्षी तुमच्या शेतामध्ये सोयाबीनचं कोणतं वाण पेरणार ते कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या कृषीशास्त्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद। जय जवान, जय किसान।